सवाल आहे की आज अंगणवाडी सेविकेच्या व्हिडिओनं पोषण आहाराचं या महाराष्ट्रातलं भीषण वास्तव चव्हाट्यावर आलंय. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या हेमलताताई पाटील असतील. आज जे झालं ते झालं त्या ह्याच्यामध्ये त्या महिलेनं बोलता कामा नये, तिने आवाज उठवता कामा नये, तिने सांगता कामा नये की या लेकरांच्या ताटात नेमकं काय वाढलं जातंय. हाच उद्देश होता तिच्यावर कारवाई करण्यामागचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 9 शिट्ट्या झाल्यानंतर सुद्धा जो वाटाणा शिजत नसेल तो लेकरांच्या पोटात टाकण्याचं पाप जे करतायत त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस तुम्ही दाखवणार आहात का? आणि आतापर्यंत 24 तासापेक्षा जास्त काळ झाला ते का दाखवलं जात नाहीये? नाही, तिच्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अकलेची दिवाळखोरी खरंच लक्षात येते की एखादी महिला जर तुम्हाला वारंवार तक्रार करते, तुम्हाला सांगते आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक पडत नाही, तिच्यासाठी एक आशेचा किरण तुकाराम मुंडे सर दिसतात आणि म्हणून ती तो व्हिडिओ करते. आता व्हिडिओ मधलं इंटेन्शन लक्षात घ्या. त्या व्हिडिओमध्ये ती काही चुकीचं बोललेली नाहीये. जी महिला सांगते की 9 शिट्ट्या झाल्या तरी तो वाटाणा शिजत नाहीये आणि त्यामुळे ती तो व्हिडिओ केला, मुंडेंना उद्देशून व्हिडिओ केला. आणि अशा वेळेला ती काय म्हणते, मुलांना आपण कशा पद्धतीचा आहार देतो हे न बघता आपण डायरेक्ट तिच्यावरती कारवाई करतोय. सीडीपीओचा रोल काय याच्यामध्ये? केंद्र आणि राज्य शासनाचा हा निधी, सीडीपीओ त्याच्यामध्ये काय करतं? वितरण करणारी जी व्यवस्था आहे, जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच्यावरती कसल्या पद्धतीचा तो माल पुरवतो, तो स्वच्छ आहे का, तो योग्य प्रकारे जातो का अंगणवाडीमध्ये, याची देखरेख करण्याची जबाबदारी सीडीपीओची आहे. आणि अंगणवाड्यांनी कुठल्या तक्रार केली तर ती तक्रार योग्य आहे की नाही ते बघण्याची जबाबदारी आहे. अशा वेळेला तुम्ही सरकारी अधिकारी आहे, तुम्ही अशा पद्धतीचा व्हिडिओ करत नाही आणि अशा पद्धतीने मूर्खासारखी त्या महिलेवरती कारवाई करणं मला खरंच ही अकलेची दिवाळखोरी वाटते. त्या महिलेचं इंटेन्शन जर चांगलं होतं तर आपल्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी जी महिला म्हणते की मी 18 वर्षापासून मानधनावरती आहे म्हणजे तरी तिला तुम्ही सरकारी नोकर म्हणता आणि तिच्यावर कारवाई करता, या सगळ्यांवरती म्हणजे याच्यासाठी जे खरे गुन्हेगार आहेत, ज्यांनी हा खराब आहार वारंवार त्या अंगणवाडीला दिलेला आहे, मुलं सांगतायत की पालक सांगतायत की आहार चांगला नाही म्हणून महिला त्या घरून आपले आहार आणते. आणि मी अशा अनेक अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस बघितल्यात की ज्या घरून कोथिंबीर घेऊन जातील, घरून शेंगदाणे घेऊन जातील, पण मुलांना चांगला आहार देतील. अशा वेळी त्या महिलेवर कारवाई करण्यापेक्षा यासाठी जी सगळी चेन आहे त्या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे. आम्हीही तीच मागणी केली आहे, आमची तीच मागणी असणार आहे आणि आम्ही 100% अशा ज्या महिला निर्भयपणे पुढे येऊन वस्तुस्थिती मांडतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करणार आहे. हेमलताताई, मी एका जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे आणि आम्ही सुद्धा शाळेमध्ये सुकडी खाल्ली आहे. मला अजिबात त्याच्याबद्दल जो राग, चीड, संताप काय येतो माहितीये? कुठं खावं ना पैसे, कुठं काय करावं ह्याचं तारतम्य राहिलं नाही. केवळ एक व्हिडिओचा प्रश्न हा नाहीये. आता ताई म्हणाल्या खरंच नेत्यांची लेकरं हे खातील का? का गरिबांची आहेत म्हणून त्यांना काही देणार का? हा सवाल आहे ना. किमान यापुढे ही व्यवस्था बदलली जाणार आहे का? त्यांना पोषण आहार म्हणतो आपण, पोषण होणारा आहार आम्ही देणार आहोत का? विलासजी, तुम्ही अगदी बरोबर बोललेले आहात. ज्यांना आपण उद्याची भावी पिढी म्हणतो, भारताचं स्वप्न म्हणतो, त्या मुलांच्या जीवाशी केवळ तुम्ही गरीब घरातले आहात म्हणून जर कोणी खेळत असेल तर ते अतिशय अतिशय दुर्दैव आहे, फार मोठी चूक आहे आणि या कोणालाही कुठल्याही पद्धतीने पाठीशी घातलं नाही पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मंत्री महोदयांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला आहे. मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये लक्ष घालतील आणि जे कोणी ही साखळी आहे, अंजलीताई बोलल्या ते बरोबर आहे, ही साखळी आहे, वर्षानुवर्ष कार्य करणारी साखळी आहे. मी तर उलट या माध्यमातून सगळ्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना, मदतनीसांना आवाहन करेल की कुठे कुठे तुम्हाला ज्या असे प्रकार सापडतायत ते तुम्ही पुढे येऊन सांगितले पाहिजे. त्या अधिकाऱ्यांवरती, त्या कंत्राटदारांवरती मोठ्यात मोठी कारवाई झाली पाहिजे. कोणीही कारवाई तर यांच्यावरच होते, कशा समोर येतील? ताई, एक तर मेसेज दिला गेला ना, आज तुम्ही बोलला तर खबरदार म्हणून, तुम्ही बोलला तर तुमच्यावर कारवाई होईल. हा जो मेसेजिंग आहे ना, हे मेसेजिंग झालं ना. आज आपण बघितलं की जिल्हा परिषद अध्यक्षांनी तातडीनं ही कारवाई रद्द केली. हे जे कोणी कुठल्या पदावर बसलेले जे हे सगळे बाबू आहेत त्यांचं हे काम असतं, परंतु एक लोकप्रतिनिधी
यांनी ह्या प्रकरणाला आळा घालण्याचं काम केलं. आता याची रीतसर चौकशी होईल आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी आहेत म्हणजे कुठल्या कंपनीने हा माल पुरवला, कशा पद्धतीने पुरवला, वारंवार तक्रार करून अशा पद्धतीचे वाटाणे का जात होते, या सगळा विषय अतिशय गांभीर्याने घेऊन आपल्याला मी अगदी जबाबदारी सांगते की अतिशय तात्काळ ह्या सगळ्या लोकांवरती कारवाई होईल आणि त्यांना त्या पद्धतीचा दंड होईल, त्यांना ब्लॅक लिस्टेड करण्यात येईल आणि ज्या पद्धतीने या महिलेनी पुढे येण्याचं धाडस केलं असं धाडस जर कोणी करत असेल तर त्याचं आपण नक्कीच स्वागत करू. हेमलताताई, शेवटचा प्रश्न तुम्हाला आणि चर्चा थांबवतोय मी, पण आज अशा अनेक कदाचित अंगणवाडी सेविका असतील ज्यांच्यापर्यंत रोज ते देत असतील मुलांना, त्यांना सुद्धा त्याच्याबद्दलची तक्रार असेल, त्यांनी पुढे येऊन करावी का तक्रार? सांगावं का महाराष्ट्राला? तुम्ही आवाहन करताय का की यापुढे आणि सांगा, जिथं जिथं लेकरांच्या ताटात अशा प्रकारचं वाढलं जात असेल त्याला वाचा फोडा. मी तर अगदी तुमच्या माध्यमातून सगळ्यांनाच असं आवाहन करते की हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कोणाच्या तरी जीवाशी खेळण्याचा आहे. त्यामुळं ज्या मुख्य आहेत म्हणजे ज्या सेविकांच्या मार्फतच हे अन्न दिलं जातं आणि त्यांना नक्की माहित असतं की अन्न कसं आहे, तर त्यामुळं त्यांनी सर्वांनी पुढे येऊन कुठेही काहीही अशा पद्धतीची गोष्ट घडली तर ती सांगावी. कदाचित आमच्यासारख्या काही काम करणाऱ्या महिला आहेत, तर अंजलीताईंनी पण सांगितलं, सुषमाताई, सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा तुम्ही आम्हाला ही जरी माहिती सांगितली तरी तुमचं नाव गुप्त ठेवून आम्ही तुमचा आवाज संबंधित खात्यापर्यंत पोहोचवू. परंतु आता तुम्ही जसं म्हटला तसं हा शेवट नाहीये तर ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात काहीतरी चांगलं घडण्याच्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन कुठेही अशी गोष्ट घडली तर सर्वांनी एकत्र येऊन त्याचा प्रतिकार केला पाहिजे. अधिकाऱ्यांना, यंत्रणेला रुळावरती आणलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. खरंय.